समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील औंध येथील सुधीर सुरेश इंगळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा साई मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पूर्वश्रमीच्या महाराष्ट्राचे विद्युत मंडळ आणि सध्याच्या महावितरण कंपनीतून 32 वर्षाच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर 30 जून 2026 रोजी ते सेवानिवृत्त झाले। त्यांनी सेवेची सुरुवात 1994 साली सब डिव्हिजन दहिवडी औंध कोरेगाव खटाव सब स्टेशन शिंदेवाडी चौकीचा आंबा भोसरे या ठिकाणी ऑपरेटर म्हणून काम केले। यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटना राज्यातून 400 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संघटनेचे कार्याध्यक्ष आणि तज्ञ संचालक श्रीराम वीज कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण जिल्हा सातारा तथा प्रधान यंत्र चालक अशी पदे भूषवली। यावेळी बोलताना मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले, महावितरण मध्ये शांत आणि संयमी नेतृत्व असलेले सुधीर इंगळे त्यांच्या सेवेमध्ये एकही अपघात होऊ दिला नाही। वीज ग्राहकांच्या समस्या सोडवणे आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवणे यामध्ये अत्यंत मोलाचे योगदान त्यांनी दिले। कुटुंब एकत्र ठेवण्याचे काम त्यांनी केले। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून माननीय धर्मराज पेटकर, छत्रपती संभाजी नगरचे डॉक्टर सुधाकर जायभाय, डॉक्टर नवनाथ पवार, आदिनाथ फुंदे, घनश्याम चौधरी, अहिल्यानगरचे विश्वास साळुंके, रामनाथ नागरगोजे, सतीश चेमटे, लातूरचे संजय तांबटकर, ज्ञानेश्वर चांगले, मोहसिन शेख महादेव गडदे, जळगावचे चांगदेव चौधरी, हिरालाल पाटील, मोहन पाटील, रवींद्र आढारे, पुण्याचे कृष्णाफळ गोरक्ष बांगर, रघुनाथ जाधव, अवधूत भोसले, कोल्हापूरचे विकास कलगुटी, लखन कांबळे, किरण पवार, मारुती पवार, विकास काळे, संजय मांढरे, शशिकांत बडवे, मधुकर आदलापुरे, मातोश्री पद्मावती इंगळे, शुभांगी इंगळे, मेधा इंगळे, ललिता इंगळे, वैशाली इंगळे, अस्मिता इंगळे, प्राची इंगळे, स्वरा इंगळे, सुनील इंगळे, सुहास इंगळे, नंदकुमार इंगळे, माधव इंगळे, सौरभ इंगळे, स्वप्नील इंगळे, अथर्व इंगळे आणि संपूर्ण परिवार औंध ग्रामस्थ, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटना सातारा मंडळ वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे सर्व कर्मचारी, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सहकारी यावेळी उपस्थित होते। सूत्रसंचालन नवनाथ पवार यांनी केले। आभार सुधीर इंगळे यांनी मानले। रिटायरमेंटची डेट ठरलेली असते, परंतु दैनंदिन कामकाजात गडबडी आपल्या कामात आपण इतकं व्यस्त लागलेलं असतो की आपण रिटायरमेंट येणार आहे हे सगळं खरं विसरून जातो। ही आठवण होती घ्यावा। बहुतेक वय वर्ष 50 झाले माणसाला आपण रिटायरमेंट होणार आहे त्याची वेळ लागतात आणि तिथून थोडीफार नकारात्मक भावना सुद्धा याला सुरुवात होती, पण तसे याचं काही कारण नाही। माणूस हा सेवानिवृत्तीने रिटायर होतो। खरं तर त्याच्या नवीन आयुष्यातून नवीन आयुष्यातून सुरुवात होत असते असं मी मानतो। ठीक आहे, तर इंग्रज कुटुंबातले इंग्रज जेव्हा जॉईन झाले, आता त्यांचे साधे भाऊ सांगतो मी, त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आहे, पण त्यांच्या सगळं जर मिळून चालू असतं मराठीसाठी गोष्टी विचार करण्याचा त्यांचा स्वभाव आहे। आता मी मला नागरिक सांगितलं नाही तर तुम्ही सुद्धा सांगितलेले की इतक्या मोठ्या संघटनेत त्याला इतक्या लांबून लोकांनी इतके नेटवर्क प्रयोग करतात यातच त्यांचं व्यक्तिमत्व प्रसिद्ध होतं। तर त्यांचा एक गुण मी सांगतो की जेव्हा जॉईन झाली त्यावेळेस मीटिंगचं झालं होतं ते खरं ते क्लिअर त्यांचं होत आहे यंत्र, परंतु त्यावेळेस त्यावेळेच्या विद्युत मंडळात मला वाटतं काहीतरी सबस्टेशन असल्यामुळे किंवा काहीतरी रीत असेल म्हणून त्या लोकांना बरेच सारे इलेक्ट्रिशियन आपल्यामध्ये कामाला आता सगळे टेक्निकल माणूस आहे त्यांना आपल्यामध्ये आपण काम काय अनुभव असला, परंतु कुठलीही नकार घंटा न वापरता कुठला अंगण न करता तर बिलिंगमध्ये अकाउंटमध्ये त्यांना पोस्टिंग दिली गेली। बिलिंगचं त्यावेळेस नुकतंच संगणकीकरण सुरू झालं, मला वाटते सारी सिस्टीम काहीतरी झाली होती आणि बिलिंगचं संपूर्ण त्यावेळेस कार्यक्रम माझ्या सासूबाईंना म्हणजे माझ्या आईंना खूप म्हणजे त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे इथे उभे आहोत। ज्यांनी या मुलांना घडवलं या मुलाचे म्हणजे आम्हा म्हणतो हे म्हणजे मोठे धीर आहेत आणि ज्यांना जन्म दिला अशा मुलाला जन्म दिला की ज्यांनी आमचं घर अख्खं कुटुंब एकट्याने सांभाळलं। एकट्याने म्हणजे त्यांच्याशिवाय आमचं कोणाचं
विषय सुखाच्या समृद्धीचा आठवणींची कुपी देऊन सेवा निवृत्त होत आहे. दिवस उजाडता निरोपाचा सारे गोड क्षण चोहीकडे दरवळू पाहत आहे. असे आपले हे नाते असे सदा अबाधित राहो. तुमच्या गोड स्वप्नांप्रमाणे तुमचे आयुष्य सदा सुख समाधाने जावो. थँक्यू. आता सांगितलं की खेळ साहेब शांत स्वभावाचे आहे. साहेब जेव्हा जेव्हा काम होत असायचे तेव्हा तेव्हा मी अशा एक साहेबांचा कार्यक्रम हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महावितरणचे अधिकारी, ऑपरेटर संघटनेचे पदाधिकारी, श्रीरामपूर संस्थेचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी व माझ्या जीवन प्रवासातील अनुभवाच्या भाग असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आज माझ्या सेवा जीवनाला एक सुंदर अध्याय संपत आहे. आज या मंचावर उभं राहताना मनात अनेक भावना आढळून येत आहेत. आनंदही आहे, समाधानी आहे, पण त्याचबरोबर एक दुर्गुणी आहे. कारण आज मी माझ्या कामाच्या प्रवासाला एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून आयुष्याच्या नव्या प्रवाहाकडे पाऊल ठेवत आहे. या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं. खूप माणसं भेटली, अमूल्य अनुभवाची शिकवणी मिळाली. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे माझी वाट सफल व यशस्वी झाली. तुमचं प्रेम, स्नेह आणि आठवणी या सर्व हृदयात कायम जपून ठेवले. माझ्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात आवर्जून वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.